नमस्कार, गुड इव्हिनिंग. कसे आहात तुम्ही सगळे? आपल्या फेसबुक लाईव्ह या सिरीजचा आजचा चौथा भाग आणि आज एक परत नवीन विषय घेऊन आम्ही आलोय तुमच्याकडे. आतापर्यंत ही सिरीज खूप छान आपली चालू आहे. तुमचे व्ह्युअरशिप चांगली मिळते. ॲट वन पॉईंट ऑफ टाइम जवळजवळ 450-500ची व्ह्युअरशिप आपल्याला मिळालेली आहे. त्यामुळे आम्हाला सुद्धा हे करायला खूप हुरूप येतोय, उत्साह येतोय. तर जरूर आम्हाला तुमचे अभिप्राय पण कळवा. तुम्हाला हे आवडतंय का? कारण शिवानंद सांस्कृतिक मंडळातर्फे फेसबुक लाईव्ह हा प्रयोग आपण पहिल्यांदा करतोय, तर आम्हाला जरूर कळवा. आजचे आपले जे स्पीकर आहे ते आपल्याच सोसायटीतले सिनियर ज्येष्ठ अतिशय अनुभवी असे वकील ॲडव्होकेट चारुदत्त देशपांडे हे आहेत. आपण ही सिरीज जी चालू केलेली आहे ती कोविड, लॉकडाऊन आणि त्याचा वेगवेगळ्या क्षेत्रांवरती होणारा परिणाम अशी आहे. तर त्याचा आता काल आपण इन्व्हेस्टमेंट बद्दल बघितलं. आपण पहिले 2 दिवस हेल्थ केअर, मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ ह्याच्याबद्दल बघितलं. तर आज आपण बघणार आहोत की वकिली क्षेत्रावर किंवा वकिली क्षेत्राच्या कामकाजावर ह्याचा काय परिणाम होणार आहे का, हे आपण आज बघणार आहोत. चारुदादा जॉईन होत आहेत, तर त्यांच्याकडून आपण ऑफकोर्स जास्ती जाणूनच घेऊया ह्याच्याबद्दल. एक असं असतं की आपण जेव्हा कोर्ट केसेस आपण कधी त्याचा अनुभव घेतलेला असतो. बरेच वेळेला आपण सिनेमातनं पण बघत असतो की ते कोर्ट चालू आहे, तिथे जज आहेत, तिथे वकील आहेत, साक्षीदार आहेत, लोक जमलेत बघायला, हे आपण बघत असतो. तर एक असं कुठेतरी वाटतंय की कोर्ट किंवा कोर्ट केसेस हे जे क्षेत्र आहे त्याच्यासाठी लोकांचं तिथे प्रत्यक्ष उपस्थित असणं खूप आवश्यक असतं, फिजिकल प्रेझेन्स. आता बाकीचे उद्योगधंदे म्हणा किंवा बाकीचे ऑफिसेस हे बरेचसे ऑनलाईन किंवा डिजिटल मार्गाने त्यांचं कामकाज त्यांनी चालू केलेलं आहे. जिथे मॅन्युफॅक्चरिंग सेगमेंट आहे तिथे हळूहळू आता कंपनी किंवा फॅक्टरीज सुरू होत आहेत. काही तिथे नियम सोशल डिस्टन्सिंगचे वगैरे लावलेले आहेत. पण कोर्टाचं कामकाज जे आहे ते बरंचसं पेपर वर्क ह्याच्यात खूप असतं आणि माणसाचा प्रत्यक्ष प्रेझेन्स. कारण जिथे तुम्ही साक्षीदाराला जर का साक्ष द्यायला बोलावले तर अशा वेळेला त्याने तिथे हजर असणं, त्याचा प्रेझेन्स असणं हे जास्त महत्त्वाचं असतं. तर हे डिजिटली शक्य होतं का, आपण जाणून घेऊया. किंवा सोशल डिस्टन्सिंग तिथे कसं पाळता येईल, ते खरंच करता येण्याजोगं आहे का, याची आपण असे काही प्रश्न आहेत. तसंच लॉकडाऊनमुळे वकिली क्षेत्रावर कसा परिणाम झालेला आहे, त्यांचं काही कामकाज बदललेलं आहे का, हेही आपण जाणून घेऊ. आणि ऑफकोर्स ॲडव्होकेट चारुदत्त मी त्यांचा उल्लेख चारुदादा असाच करणार आहे, कारण आपल्याच सोसायटीतील ज्येष्ठ सभासदात फॉर्मॅलिटी चारुदादा जॉईन झाले. नमस्कार चारुदादा. नमस्कार. 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 पहिल्या प्रथम मला एक सगळ्यांना तुम्हाला एक तुम्ही जे काही सगळं हे करताय ना याचं फार फार मला कौतुक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन त्याच्याबद्दल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आणि ऑफकोर्स हे टीम वर्क आहे, याच्या मागे आयडिया कल्पना आहे, ते आपण करणारे सगळे. आणि दुसरी गोष्ट आयडिया एक्झिक्युशन आहे, वर्क आहे. बरोबर आहे तुझं म्हणणं, अगदी 100% बरोबर आहे, नो डाऊट अबाउट इट. आणि दुसरी गोष्ट अशी की सोसायटीचेच आपले सभासद स्पीकर आहेत, सोसायटीतलेच आपले सभासद व्ह्युअर्स आहेत, त्यामुळे त्यांचा प्रतिसाद नसता तर हे शक्यच झालं नसतं. आणि ऑफकोर्स त्याच्यावरती आपलं एक कुटुंब आहे, त्याच्यावरती तिथं बिलकुल आपलं एक मोठं कुटुंब आहे. अगदी आपलं एक मोठं कुटुंबच आहे आणि गेले 70 वर्ष आपण ते पाळतोय. दॅट इज मोर क्रेडिटेबल. एनिवे, चलो आपण आपल्या गप्पांना सुरुवात करूया. हो येस, चालेल चालेल. ओके ओके ओके. तुम्ही आता जॉईन होत होतात तेव्हा मी गप्पा मारत होते, आपल्या सभासदांशी संवाद साधत होते. तर मी हेच म्हणत होते की आता लॉकडाऊनमुळे
बरेचसे उद्योगधंदे व्यवसाय हे हळूहळू ऑनलाईन डिजिटल सोशल डिस्टन्सिंगचे काही पाळतायत. तर वकिली हे क्षेत्र किंवा कोर्टाचं कामकाज जे चालतं तर ते आपण नेहमी बघतो की तिथे लोकांचा प्रेझेन्स लागतो. पेपर वर्क खूप असतं. तर काही उत्सुकता आहे याबद्दल. तर बेस्ड ऑन दॅट आपण सुरू करूया. तर माझा एक पहिला प्रश्न असा आहे की लॉकडाऊनमुळे जे लिटिगंट्स आहेत तर त्यांच्यावर काय परिणाम झालेला असू शकतो? आता काय माहिती का, प्रश्न असा आहे त्याच्यावरती की कोर्ट का एस्टॅब्लिश झाली आहेत. कोर्ट एस्टॅब्लिश झाली आहेत ती केवळ तुमच्या लिटिगंटसाठी, त्यांना कायद्यातनं कोर्टातनं येऊन त्यांना काहीतरी न्याय मिळावा, काहीतरी अग्रीव्ह झालेले असतात त्यांना न्याय मिळावा याच्यासाठी कोर्ट आहेत त्याच्यावरती ठीक आहे. पण सद्य परिस्थिती गेल्या वेळी ह्याच्यावरती बघितल्या असताना की अदरवाईज ऑल्सो म्हणजे हे कोविड-19 आलं हे भाग सोडून दिला जरी आपण आता, तरी सुद्धा आधी कोर्टामधनं डिले होतो ही सगळ्या ठिकाणी असं आपण वाचतो आणि प्रत्यक्षात तसं घडतही आहे त्याच्यावरती. त्याचा इफेक्ट जो आहे तो सगळ्यात जास्त लिटिगंट्स वरती होतो. लिटिगंट्स जो काय ज्या आशेने कोर्टात आलेला असतो त्या आशेमुळे त्याला त्याच्यातनं लवकरात लवकर ते मिळत नाही. आता ह्या कोविड-19 मुळे आता हा जो प्रकार आहे हा आज पहिल्यांदा इथं आपल्या गेल्या कित्येक वर्षामध्ये आज पहिल्यांदा आलेला. त्याच्यामुळे याचा इफेक्ट जिथं कसा कोर्टामध्ये कसा कमीत कमी 2 पार्टी असतात. एक केस करणारा, एक केस ज्याच्या विरुद्ध केस केली तो. त्या प्रत्येकाचे वकील असतात, प्रत्येकाची पार्टी असतात. म्हणजे कमीत कमी 4 लोक तरी ऍट अ टाइम कोर्टात हजर असू लागतात. हा जो प्रकार आहे त्याच्यावरती आता कोर्टाची जागा जागा जर छोटी असेल तर 4 लोक आहेत. अशा बऱ्याच केसेस दिवसाला जवळजवळ प्रत्येक कोर्टामध्ये कमीत कमी 20 ते 25 केसेस दिवसाला असतात. त्याचं डिस्ट्रीब्युशन 11 वाजता आमच्या कोर्टांमध्ये 11 वाजता, 12 वाजता आणि दुपारचं 3 वाजता. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला 10 केसेस असतील तर त्या 10 केसेस असतील. त्या हिशोबाने कल्पना करायला गेलं तर तेवढे लोक तिथं असतात. आता त्या लोकांच्या ह्याच्यामध्ये जागा तो कमी असते त्याच्यामुळे तिथं, आणि कधी कधी वकील दुसऱ्या कोर्टात त्याची केस जर निघाली तर तिथं असते. त्यामुळे ती केस कशी संपवून तो धावत पळत या कोर्टात येतो तिथं. त्यावेळेला त्याला सगळ्यांना धक्काबुक्की करतच पुढे जायला लागतं त्याच्यावर. हा जो प्रकार आहे आता ह्याच्यावरती काय सोल्युशन निघायची शक्यता अशी आहे की बाबा केस कॉल आउट होईल त्यावेळेला त्या लोकांनी आज जायचं. ह्याच्यामुळे होईल कसं की जर का कुठे वकील दुसरीकडे अडकलेला किंवा एखाद्या जर लिटिगंट आहे, अशील्स आहेत, ते पुढे अडकलेले आहेत, ट्रॅफिकमध्ये अडकलेले आहेत, ते पोहोचू शकले नाही, मग ती केस मागे ठेवा, मग दुसरी केस घ्या. ह्या प्रोसेसमुळे आत्ता आणखीन जो उशीर होतोय त्याच्यावरती त्या उशिराला आणखी उशीर होण्याची शक्यता म्हणजे हे वर्तवण्यात येतं. असं हे समोरासमोर दिसतंय. आणि सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंग आपण ज्याला म्हणतो हे जो प्रकार आहे हा प्रकार इतका कठीण आहे त्याच्यावरती तिथं कोर्टात मेंटेन करणं. फॉर एक्झाम्पल सांगायचं तर आमच्या लॉकडाऊन व्हायच्या आधीची गोष्ट, शेवटचा दिवस होता कोर्टाचा तिथला. त्या कोर्टामध्ये एका माणसाने केस केली होती. त्याच्यात 10 लोकांना सोसायटीतल्या पार्टी केलं होतं. तर ते 10 लोकांच्या पैकी 4 लोकांसाठी मी, 3 लोकांसाठी दुसरे एक वकील होते आणि ते सगळे पार्टी करून आम्ही 7-8 लोक कोर्टात तिथं गेलो. तर 7-8 लोक कोर्टात, कोर्टात म्हटल्यावर तुम्ही एवढे लोक कसे काय आलात त्याच्यावरती तिथं. हा जो प्रकार आहे ह्या प्रकारावरती त्याला सोल्युशनच नाहीये ना. त्याच्यामुळे हा प्रकार असा आहे की याच्यातनं आणखी फर्दर डिले होण्याची शक्यता आहे त्याच्यावरती. अच्छा. म्हणजे आपण जे कधी कधी लोक म्हणतात की कोर्टाचे व्यवहार म्हणजे तारीख पे तारीख, तर लॉकडाऊनच्या अपरिहार्य सिच्युएशनमुळे हे तारीख पे तारीख अजूनही होऊ शकतं. अजूनही वाढायची शक्यता आहे, बऱ्यापैकी वाढायची शक्यता आहे. अगदीच त्याच्यातनं सोल्युशन असं काढलं की ऑनलाईन जर तुम्ही केलं, पण ऑनलाईन करण्यासाठी लोअर ज्युडिशरी जी आहे ती लोअर ज्युडिशरी इज नॉट कॉम्पिटंट इनफ टू कंट्रोल दिस पर्टिक्युलर आस्पेक्ट त्याच्यावरती. त्याच्यामुळे आता म्हणजे वकिलाच्या ऑफिसमध्ये, जज त्यांच्या चेंबरमध्ये, लिटिगंट त्यांच्या ठिकाणी, असं सगळं कनेक्टिव्हिटी ती यायला किती त्रास होईल आणि केव्हा निघेल काही सांगता येत नाही त्याच्यामुळे तिथं. परंतु हा जो प्रकार आहे हा एक सोल्युशन आहे त्याच्यावरती. किंवा दुसरा सोल्युशन मगाशी सांगितलं तसं कोर्टाचे अवर्स वाढवायचे. कधी कधी कोर्टाच्या ह्याच्यामध्ये स्टाफ पण कमी असतो त्याच्यावरती, फॉर ऑब्व्हियस रिझन त्यांचे जे काय असतात ते अडचणी असतात त्याच्यामुळे स्टाफ असतो.
आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये हे बघायला गेल्यावरती असं वाटतं की नको बाबा, या लोकांना किती त्रास द्यायचा त्याच्यावरती. त्याच्यापेक्षा आणि प्रोसिजरल आस्पेक्ट जो आहे, भले आपला जो कायदा आहे, जो कायदा आपला बेस्ट आहे, तो कायदा अतिशय अतिशय उत्कृष्ट कायदा आहे. म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला जो काही शेवटचा डिसिजन होतो, जो काही निकाल लागतो, तो खरोखर चांगला असतो त्याच्यावरती तिथं. पण त्या निकालापर्यंत येण्यासाठी जी काय प्रोसिजरल आस्पेक्ट आहे, ती प्रोसिजरल आस्पेक्ट मध्ये त्याच्यावरती तिथं बराच वेळ त्याच्यामध्ये जाण्याची शक्यता असते. आणि ऑब्व्हियसली दुसरा प्रकार जो आहे की प्रपोर्शनेटली लोकसंख्येच्या आधारानुसार तुम्हाला किती कोर्ट पाहिजे, किती स्टाफ पाहिजे, ह्याचं एक काही कॉम्बिनेशन आपल्याकडे तेवढं नाहीये त्याच्यावरती तिथं. त्याच्यामुळे तुझं ऑब्व्हियस डिले होण्याची शक्यता बरीच असते त्याच्यावरती. आता तुम्ही जे उल्लेख केला, तर इनफॅक्ट माझा पुढचा प्रश्न तोच मला विचारायचा आहे की कोर्टामध्ये साक्ष देण्यासाठी आपण साक्षीदार बोलावले जातात. तर कोर्टाचं काम हे ऑनलाईन होऊ शकतं का, किंवा साक्ष जर का एखाद्याची घ्यायची असेल तर ती ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे किंवा अशी काही होऊ शकते का? आता तो प्रकार हळूहळू चालू झाला. त्याला सबस्टिट्यूट म्हणून नवीन जो कायद्याची जे प्रोसिजरल सिव्हिल प्रोसिजर जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी नवीन एक अमेंडमेंट केली की कोर्टाच्या तर्फे एक वकील एखादा त्याला कमिशनर म्हणून नेमायचा. तो कमिशनरचा त्याचा रोल असा असतो त्याच्यावरती तिथं की बाबा रे, कोर्टामध्ये जो वेळ लागतो क्रॉस एक्झामिनेशन साठी किंवा ह्याच्यासाठी, त्याच्यासाठी तिथं त्यांनी त्या कमिशनरनी त्याच्यावरती काय करायचं, ही विल बी रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द जज. परंतु त्याच्या पॉवर्स फार कमी आहे. त्याच्या पॉवर्स इतक्या कमी आहेत की समजा एखाद्याने एक प्रश्न विचारला, माझ्या आशिलाला प्रश्न विचारला, तर मला त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घ्यायचं, तर मी ते ऑब्जेक्शन घेतो. मग तो कमिशनर काय करतो की प्रश्न लिहून घेतो, माझं ऑब्जेक्शन लिहून घेतो. दुसऱ्या वकिलाचं त्या ऑब्जेक्शनला काय उत्तर आहे ते तो बघतो, तेही लिहून घेतो. परंतु त्याच्यावरती डिसिजन देण्याचा त्याला अधिकार नाही. तो डिसिजन केव्हा होणार, तो डिसिजन जेव्हा केव्हा कोर्टामध्ये आर्ग्युमेंटची स्टेज येईल, त्याच्या पुढची जी स्टेज येईल, त्या स्टेजला जजनी ते डिसाईड करायचं. आता अशा प्रकारामध्ये याच्यात हा जो प्रोसेस आहे, ही प्रोसेस लवकर होण्यासाठी केलेली आहे. परंतु ही प्रोसेस लवकर होण्यासाठी केलेली असली तरी त्याच्यातनं ह्या सगळ्या अडचणींमुळे तुम्हाला क्लिअर मिळू शकत नाही त्याच्यावरती. त्याच्यातनं लगेच ताबडतोब तिथल्या तिथे डिसिजन होऊ शकत नाही त्याच्यावरती. आणि दुसरा त्याच्यातला एक तोटा म्हटलं तर तोटा असा आहे की तुम्ही जेव्हा एखादा अशील जेव्हा विटनेस बॉक्समध्ये जातो, त्यावेळेला त्याचं जजच्या समोर जेव्हा शपथ घेतली जाते, त्या शपथ खरं बोलेल खोटं बोलेल हा पुढचा भाग आहे. परंतु तो शपथ घेतल्यानंतर त्या संबंध वातावरणाचा जो काही त्याच्यावरती एक सायकोलॉजिकल प्रेशर असतं ना, ते सायकोलॉजिकल प्रेशर या कमिशनर समोर तुम्हाला मिळणार नाही. तिथं काय सगळे खेळीमेळीचेच लोक असतात, नेहमीचेच तुमच्या वावरातले माणसं असतात सगळे, त्यांच्यासमोर काय ते प्रेशर असणार. पण जज समोर तुम्ही जेव्हा करता तेव्हा ते त्याच्यावरती प्रेशर असतं. पण हे प्रेशर कसं असतं त्याच्यावरती, तिथं जज मध्ये इंटरव्हीन करू शकतो. जजनं वाटलं की जजनं त्यांचा डेमेनॉर जो असतो, त्यांचा जो काही प्रकार आहे, तो प्रकार त्याच्यावरती जजला कळतं त्याच्या चेहऱ्यावर. तो जो काही प्रकार बोलतो त्याच्यावरती, तो खरं बोलतोय का खोटं बोलतोय हे जजला कळतं. आणि जजला जर कळत असेल त्याच्यावरती तिथं, तर जज त्याला जज स्वतः प्रश्न विचारतात. जज स्वतः प्रश्न विचारतात आणि जज स्वतः प्रश्न विचारल्यामुळे मग त्याच्यावरती ते प्रेशर येतं जास्त. हा त्याच्यातला जो कमिशनर अपॉइंट करण्याचा जो काही एक तोटा आहे, तो हा तोटा आहे. पण अदरवाईज प्रोसिजरली लवकर करण्याच्या दृष्टीने आता पूर्वी कसं होतं त्याच्यावरती की पूर्वी ते करताना इव्हन स्वतःचा वकील जो आहे तो तुम्हाला त्याच्यावरती तिथं प्रश्न आधी विचारायचा. तो प्रश्न विचारल्यानंतर तो प्रश्न उत्तर आम्ही त्या वकिला आमच्या आशिलेला तयार करून द्यायचो. तर ते ऑफकोर्स त्याच्या समोर ठेवता येत नाही त्याला त्याच्यावरती तिथं. परंतु तो काय करतो मग त्याच्यावरती ते एकदा आल्यावरती असल्यामुळे त्याला माहिती असतं याला काय उत्तर द्यायला पाहिजे. ते उत्तर दिल्यानंतर तो ते उत्तर देतो आणि उत्तर दिल्यानंतर मग त्याची क्रॉसिंग. आता ही जी प्रोसेस होती पहिली, ज्याला एक्झामिनेशन इन चीफ म्हणतात, उलट तपासणी आणि तपासणी, ह्या जो प्रकार आहे तर त्याच्यात कायद्यात त्यांनी आता बदल असा केला की एक ऍफिडेव्हिट तुम्ही तयार करून आणा तुमच्या वकिलाच्या तर्फे
ऍफिडेव्हिट तयार करा की जे ऍफिडेव्हिट तुमच्या तुमच्या तुम्ही जे प्रश्न विचाराल ओरल कोर्टात जसं तुम्ही उत्तर द्याल त्या उत्तराप्रमाणे ते असलं पाहिजे अशा प्रकारचं ते ऍफिडेव्हिट असतं. त्यामुळे तेवढा तो वेळ कमी त्यातला निघून जातो. पण क्रॉस एक्झामिनेशनच्या ह्याच्यामध्ये त्याला थोडासा हा एक सेटबॅक आहे असं म्हटलं तरी चालेल त्याच्यावरती. म्हणून प्रिफरेबली आम्ही प्रिफर करतो काय किंवा जज समोर असणं. पण फारच जर उशीर व्हायला लागला तर मग आम्ही काशीला समजवतो बाबा रे बघ हे आता तुझी हे फार उशीर चाललाय, ढकलाढकल चालली, जज अवेलेबल नाही, जज रजेवरती असतात, जजची अपॉइंटमेंट झालेली नसते त्याच्यावरती, अदर साईड वकील नसतात, बरीच कारणं असू शकतात त्याच्यावर. मग त्याला म्हणतो आम्ही बा ते हे तरी कम्प्लीट तरी करू, आपण आर्ग्युमेंटमध्ये काय करायचं ते करू त्याच्यावरती. अशा प्रकारचं त्याला ते सोल्युशन एक स्वरूप देता येईल त्याच्यावरती, ते करता येईल त्याच्यावरती. मंडळी बघितलं तुम्ही एक खूप वेगळा मुद्दा चारुदादांनी आपल्याला सांगितलाय जे कधीही आपल्याला आपण सिनेमात कोर्टाचे सीन बघतो पण हे लक्षात आपल्या आलं नसेल की जेव्हा साक्षीदार स्वतः कोर्टात हजर असतो, जजच्या समोर साक्ष देत असतो, तेव्हा एक तिथलं वातावरण आणि जजचा प्रेझेन्स याचं प्रेशर त्याच्यावर असतं जे डिजिटली होईलच असं नाही. त्यामुळे खरंच इंटरेस्टिंग आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये डिजिटायझेशन होऊ शकत नाही किंवा वेगवेगळ्या रीतीने त्याचे रिस्पॉन्सेस येऊ शकतात. चारुदादा पुढचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की आता आपण बोललो थोडंफार की 100% डिजिटायझेशन शक्य नाही आहे, पण लॉकडाऊनच्या काळात खूप कामं ऑनलाईन किंवा खूप ऑफिसेसचं कामकाज डिजिटल पद्धतीने होत आहे. तुम्ही आता म्हणालात की लोअर ज्युडिशियरीमध्ये तेवढी अजून रेडीनेस नाहीये, पण जर का कोर्टाचं कामकाज डिजिटल पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने करायचं असेल तर त्याची काही तयारी वरच्या कोर्टात म्हणा किंवा अशी काही आहे का? आता कसं आहे झालं, हायकोर्टामध्ये आपल्या प्रत्येक स्टेटच्या हायकोर्टामध्ये संबंध डिजिटायझेशन झालेलं आहे त्याच्यावरती, ऑलमोस्ट डिजिटायझेशन झालेलं आहे त्याच्यावरती. तेव्हा ते काय करतात तिथं तुम्ही जेव्हा फायलिंग करता केस, तुम्ही हार्ड कॉपी देतात तर त्याच्याच बरोबर तुम्ही पेनड्राईव्ह देऊन तुम्ही सबमिट करतात त्याच्यावरती तुमचं, मग ते डाउनलोड करून घेतात तिथं त्याच्यावरती. तिथं ते करून घेतलं की ते त्यांना तुम्हाला पेनड्राईव्ह परत मिळतो त्याच्यावरती. आता ते झाल्यानंतर हा जो पुढचा प्रकार आहे की आता मला ऍफिडेव्हिट तयार करायचं एखाद्या माझ्या आशेला, तर ते मी ऍफिडेव्हिट तयार करतो. अदर साईड मध्ये तुम्ही त्या दुसऱ्या साईडच्या वकिलाचा मेल आयडी माझ्याकडे असतो, त्याच्यावरती मी त्याला पाठवून देतो किंवा मला उद्याला ते चालवायचे केस त्याच्यावरती मी सांगू शकतो त्यात. मग तेच कोर्टात दुसऱ्या दिवशी मी त्याला सबमिट करतो त्याच्यावरती तिथं त्याच्यावरती ते पेनड्राईव्ह कोर्ट तयार करून देतात आणि मग ते लवकरात लवकर संपेल त्याच्यावरती. आता लोअर ज्युडिशरीमध्ये हा प्रकार तेवढा जोरात प्रकार चालू झालेला नाहीये त्याच्यावरती. त्याच्यावरती अजून तेवढं ते प्रगल्भता त्याच्यात ती आलेली नाहीये, प्रगती त्याच्यावरती झालेली नाहीये त्याच्यावरती. आता ही प्रगती होण्यासाठी आता आम्ही सध्या काय केलेलं आहे की आम्ही जेव्हा फायलिंग करतो त्या फायलिंग करताना हार्ड कॉपी देतो प्लस त्याच्याबरोबर पेनड्राईव्ह देतो की बाबा हे तुम्ही डाउनलोड करून घ्या त्याच्यावरती, तिकडनं आम्हाला द्या त्याच्यावरती. ते सगळं त्याच्यावरती झालं त्याच्यावरती की मग जेव्हा ऍक्च्युली आर्ग्युमेंट करायची वेळ येते, ते आर्ग्युमेंट वेळ येते त्याच्यावरती तिथं जेव्हा प्लिडिंग आम्ही ज्याला म्हणतो किंवा माझा त्याचा अर्ज, त्याचा माझा रिप्लाय, त्याच्यावरती त्याला काही रिजॉइंडर द्यायचं असेल तर ते सगळं तयार झालं असेल तर कधी कधी आम्ही रिटर्न सबमिशन हे जे ओरल आर्ग्युमेंट आम्ही करणार असू ते रिटर्न सबमिशन मध्ये तयार करतो, त्याचाही त्याच्यावरती पेनड्राईव्ह देतो. परंतु एक त्याच्यामधला हा त्याच्यात सोपा मार्ग आहे की मग जज ते सगळं वाचतात त्याच्यावरती आणि वाचून त्याच्यावरती निकाल देणार त्याच्यावरती. परंतु ह्याच्यामध्ये सुद्धा एक तोटा असा आहे की मी जर ओरली आर्ग्युमेंट करत असेल आणि जजच्या समोर त्याचं माझा तर जजना ते माझं आर्ग्युमेंट पटतंय का नाही पटत आहे, त्याच्यातनं त्यांचे व्ह्यूज काय मला कळत आहेत, त्यांच्या चेहऱ्यावरची एक्सप्रेशन्स काय आहेत, याच्यावरनं मी अंदाज बांधू शकतो की त्यांना माझा मुद्दा पटलाय की नाही पटलाय. किंवा ते मला क्रॉस क्वेश्चन करू शकतात मी आर्ग्युमेंट करत असताना, किंवा हे तुम्ही म्हणताय कुठल्या बेसिसवरती म्हणता, तुमच्याकडे काय त्याच्यावरती जजमेंट आहेत का, अथॉरिटीज आहेत का त्याच्यावरती. मग त्या अथॉरिटीज त्याच्यावरती माझ्याकडे असेल तर मी लगेच ताबडतोब ती अथॉरिटी देऊ शकतो त्याच्यावरती ह्याच्यामध्ये. परंतु हा जो एक फायदा आहे की रॅपो ज्याला आपण म्हणतो, समोरच्या माणसाची आपण जेव्हा बोलताना त्याच्या मनामध्ये काय चाललंय हे कळतंय. पण काही जजेस अत्यंत हुशार असतात, त्यांच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला ठ कळणार नाही त्याच्यावरती तिथं की तो माणूस त्या माणसाच्या मनात काय चाललेलं आहे. त्याच्या जजमेंटमध्ये तुम्हाला नंतर कळेल की तुमचे सगळे मुद्दे आलेले आहेत त्याच्यावरती,
तुमच्या बाजूने निकाल दिला की तुमच्या विरुद्ध निकाल दिलेला त्याच्यावरती. हा खरा हुशार जज असतो. पण नॉर्मल कोर्समध्ये ह्युमन टेंडन्सी आहे की मी आर्ग्युमेंट करत असताना समोरच्या माणसाला मी कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करतोय माझ्या व्ह्यू पॉइंट वरती. आता लिगली माझं बरोबर आहे की नाही, फॅक्च्युअली मी करेक्ट आहे का नाही, हा भाग अलाइज आहे त्याच्यातलं तिथे. परंतु मला माझ्या आशेलाच्यासाठी पॉइंट आहेत ते मांडायचे असते. त्या अँगलनी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ओरल आर्ग्युमेंट करणं हे केव्हाही सोपं जातं. परंतु इन ऑर्डर टू ओव्हरकम धिस पर्टिक्युलर डिफिकल्टी ऑफ शॉर्टेज ऑफ द टाइम फॅक्टर आणि ते कंट्रोल करण्यासाठी म्हणून मग आम्हाला त्याच्यावरती तिथं आम्ही रिटर्न सबमिशन देतो. रिटर्न सबमिशन दिली की म्हणजे मग कसं आहे की त्या ह्याच्यावरती बाकी सगळं रिटर्न सबमिशन सगळं त्यांच्या समोर जज समोर आहे आणि त्यांच्याप्रमाणे ते सगळं ते वाचतील आणि मग तुम्हाला काय निकाल द्यायचा तो देतील. दॅट इज अपाईज. तुम्हाला काय निकाल तुमच्या विरुद्ध गेला वरती तुम्ही अपील असतं त्याच्यावरती तुम्ही जाऊ शकता वरती अपील वरच्या कोर्टात त्याच्यावर. त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये डिजिटायझेशनचे सुद्धा आणि ओरल याच्या सुद्धा दोघांचे याचे कम्पॅरिझन जर तुम्ही करत गेलात ना त्याच्यावरती जर इफेक्टिव्ह जे कन्सेप्ट आहेत ना ती जी ओल्ड मेथड आहे ती जास्त इफेक्टिव्ह आहे. कारण त्याच्यातनं तुम्हाला कळतं त्याच्यावरती तिथं की बाबा हे कसं चाललेलं आहे, काय चाललेलं आहे त्याच्यावरती त्या बेसिसवर. ठीक आहे. म्हणजे ह्या अँगल हा फार चांगला प्रश्न तुम्हाला आता विचारलाय त्याच्यावरती. ठीक आहे. हा होता ना हा कसं आहे की ह्याच्यामधलं आपण सिनेमामध्ये किंवा टीव्हीवरती सिनेमा बघतो त्यातले कोर्ट सीन्स बघतो की इट्स अ लिटरली मॉकरी ऑफ व्हॉट ऍक्च्युली टेक्स प्लेस. कोर्ट हे अत्यंत गुप्त ठिकाण आहे. तिथं कधीही माणसाला नवीन येणाऱ्या माणसाला समजा कोण येऊन बसला तिथं ना तर त्याला अजिबात काही कळणार नाही की काय चाललंय तिथं त्याच्यावरती काय चाललंय त्याच्यावरती. बरोबर. तर या अँगलने विचार करायला गेलात ना तर त्या अँगलने खरोखर त्याच्यावरती तिथं तर ते सगळं नाही म्हणून दोन्ही गोष्टीची कम्पॅरिझन करणं अत्यंत महत्वाचं आहे त्याच्यावरती. म्हणजे थोडक्यात कोर्टाचं कामकाज आहे हे बरंचसं ह्युमन रिस्पॉन्स आणि समोरचा तुम्हाला कसा रिस्पॉन्ड करतोय त्याच्यावरही तुमचे आर्ग्युमेंट्स म्हणा किंवा हे खूप अवलंबून असतं. आता आपण लॉकडाऊन मध्ये आहोत सगळे हळू. दुसरा एक अँगल डिजिटायझेशनचं आपण जे म्हटलं ना आता त्याच्यावरती किंवा त्या ह्याच्यावरती आता कोर्टामध्ये आम्ही काय करतो त्याच्यावरती नॉर्मल कोर्समध्ये एखादी मी केस फाईल केली तर ती केस सर्व्हिस होते अदर साईडला सर्व्हिस झालं त्याला की तो त्याचा रिप्लाय फाईल करतो. तो रिप्लाय फाईल केल्यानंतर त्याची रिप्लाय जेव्हा तो फाईल करतो कोर्टामध्ये त्याची कॉपी तो मला देतो. ती कॉपी मला दिल्यानंतर मी ती वाचून घेतो त्याच्यावरती तिथं वाचून घेतो आणि वाचून घेतल्यानंतर मग मला जर काही त्याच्यावरती परत रिजॉइंडर फाईल करताना काही दुसरी गोष्ट मी जी काही डील केलेली नाही त्याच्यावरती त्याचं आलं असेल तर मी त्याचं परत त्याच्यावरती मी रिजॉइंडर म्हणून त्याच्यात तयार करून देतो आणि मग ती स्टेट आर्ग्युमेंटला जाते. तर ह्याच्यामध्ये कागदाचा जो काही एक्सचेंज आहे केस फाईल करणं मी केस तयार करतो मी आधी डिक्टेट करतो. डिक्टेट केल्यानंतर त्याच्यावरती माझा स्टेनोग्राफर असतो त्याच्याकडे सगळं डिक्टेशन घेतल्यानंतर तो टाईप करून देणार ड्राफ्ट तयार करणार मी क्लायंटकडे पाठवणार सेटल करणार परत त्याच्यातनं काही करेक्शन्स असतील त्या करेक्शन्स होतात. मग फायनलाइज तयार झाल्यानंतर मी कोर्टात जाऊन फाईल करतो. कोर्टातला स्टाफ जो असतो तो सगळं व्हेरीफाय करतात त्याच्यावरती ते जजकडे पाठवतात. मग कुठल्या कोर्टाला असाईन होणार ते कुठल्या तरी कोर्टाला असाईन होतं. असाईन झाल्यानंतर मग ते जेव्हा तारीख पडते पहिली तारीख ज्याला रिटर्नेबल डेट ती तारीख पडल्यानंतर त्याच्या आत मला दुसऱ्या साईडला सर्व्हिस करायला सर्व्हिस करायची म्हणजे त्याच्यावरती ते कागदपत्र त्यांना पोचले पाहिजे. म्हणजे ते त्याच्या क्लायंटचे तिथल्या त्या माणसाच्याकडे जातात तो त्याच्या वकिलाकडे जातो. म्हणजे याचा ह्युमन हँडलिंग जो प्रकार आहे तो ह्युमन हँडलिंग हा अत्यंत फार महत्वाचा प्रकार आहे. ह्युमन हँडलिंग अत्यंत महत्वाचा प्रकार असल्यामुळे किती लोकांचे त्याला हात लागतात. आता ह्या कोविड-19 मध्ये जर का तुम्ही विचार करायला गेलात त्याच्यावर तर किती लोकांचे हात त्याच्यात लागले तर हे तुम्ही सॅनिटायझेशन कसं करणार त्याच्यावरती तिथं. म्हणजे सबंध कोर्टरूम जरी तुम्ही स्टरलाइज करायचा प्रयत्न केला ते स्टरलाइज करणं इम्पॉसिबल. सॅनिटायझर करून तुम्ही सबंध कोर्टात ते फवारा मारणार त्याच्यावरती. पण कोर्टामध्ये दिवसभरामध्ये जवळजवळ 100 लोक येऊन जातात तर प्रत्येक वेळेला तुम्हाला हे करायला गेलं तर त्याच्यामध्येच कोर्टाचा अर्धा वेळ निघून जाईल त्याच्यावरती.
परंतु हा जो प्रकार अवॉइड करायचा असेल तर त्याच्यासाठी ते हळूहळू डिजिटायझेशन करून म्हणजे शेवटी अशी स्टेज तिथे जायला पाहिजे की वकील वकिलाच्या ऑफिसमध्ये, दोन्ही वकील, क्लायंट त्यांच्या घरामध्ये किंवा त्यांच्या कुठे जागे असतील ते तिथं, जज जजच्या चेंबर्समध्ये असतील त्याच्यावरती, आणि ह्या सगळ्यांचं कनेक्टिव्हिटी तिथे जर झाली तर मग त्याच्यावरनं सगळं ते पुढे चालू शकतं. हा जो प्रकार आहे ना, हा एक आणखीन अँगल, ह्याचा इम्पॅक्ट कोविडमुळे अत्यंत होणार आहे त्याच्यावरती. ह्याला सोल्युशन आता इमिजिएटली लगेच सोल्युशन नाही. लोअर ज्युडिशरीला तरी आता इमिजिएट सोल्युशन मिळणं कठीण आहे त्याच्यावरती, त्या अँगलने विचार करायला गेलं. जसं आता तुम्ही म्हणालात की पेपर वर्क खूप असतं कोर्टामध्ये, आणि जेव्हा एखादं डॉक्युमेंट टाईप करता मग ते तुम्ही तुमच्याकडे येतं ते त्याच्यावर तुमची सही, वकील म्हणून आशिलाची सही असते, किंवा ते मग म्हणजे ही एक साखळी आहे की ज्याला एक डॉक्युमेंट मे बी 7-8 लोकांच्या हाताखालनं तरी जात असेल. तर अशा वेळेला डॉक्युमेंटेशन किंवा हार्ड कॉपीज हे पूर्णपणे अवॉइड करणं शक्य आहे का कोर्टाच्या कामकाजामध्ये, आणि सगळं डिजिटल? आता इमिजिएटली शक्य ते लोअर ज्युडिशरीमध्ये होणं कठीण आहे. हळूहळू ते चालू झालेलं आहे, नाही असं नाही मला म्हणायचं, हळूहळू चालू झालेलं आहे ते. परंतु ती स्टेज, कम्प्लीट स्टेज येण्याच्या दृष्टिकोनातनं म्हणजे फक्त त्याच्यावरती आता कोर्टाचा मेल आयडी किंवा कोर्टाचा ठराविक मेल आयडी तुम्हाला मिळाला तर पेनड्राईव्ह मधनं तुम्ही देणार म्हटल्यावर केला तर कोर्टाचं हे जर असेल तर तो प्रकार जर झाला तर त्या अँगलनी तो प्रकार जर प्रकार झाला तर प्रश्न त्याच्यामध्ये येतो कसा त्याच्यावरती तिथं की हा जो प्रकार आहे, हा प्रकार करायला आपल्याला किती त्या माणसाला म्हणजे हे टाईप करा तर टाईप करून कागद त्याच्याकडे पाठवलेला आहे, कागदाच्या ऐवजी मी त्याला मेल करून पाठवू. आता कोर्टाचा मेल आयडी कोर्ट कसं देऊ शकेल मेल आयडी त्याच्यावरती, किंवा ठराविक स्पेसिफिक मेल आयडी जर गव्हर्नमेंटने असाइन केला, जर का तो असाइन केला तर ती गोष्ट निराळी आहे त्याच्यावरती तिथं. जर का ती त्याच्यावरती असेल तर ती गोष्ट निराळी असेल त्याच्यावरती तिथं, आणि त्या बेसिसवरती तर त्या कोर्टाच्या मेलवरती मी पाठवू शकेन त्याच्यावरती तिथं. कोर्टाच्या मेलवरती जर मी पाठवू शकलो त्याच्यावरती तिथं तर ती गोष्ट निराळी आहे त्याच्यावरती. परंतु कोर्टाचा मेल आयडी हा कसा पर्सनल लेवलवरती वर्कआउट होतो त्याच्यावरती. आज जवळ दर 3 वर्षांनी कोर्टाचं ट्रान्सफर होत असतो, त्याच्यामुळे नवीन जज येतात तिथे. आता नवीन जज आले तर त्यांचं काय मेल आयडी, म्हणजे जर तो मेल आयडी इफ इट इज असाइन टू अ कोर्ट पर्टिक्युलर तर मग काय माणसं आली काय दुसरं आलं तरी काय फरक पडू शकत नाही त्याला. परंतु ही स्टेज येण्यासाठी ऑल ओव्हर इंडिया त्याच्यावरती करायला थोडा कालावधी जाईल अजून त्याच्यावरती. इन द मीन वाईल म्हणून त्यांनी दोन्ही सिस्टीम सध्या चालू ठेवल्या त्या का की बाबा रे आता आमच्यासारखे काही लोक आहेत ते वी आर नॉट सो टेक्नोसॅव्ही त्याच्यावरती, जे सिनियर सिटीजन ऍडव्होकेट जे आहेत ते वी आर नॉट सो टेक्नोसॅव्ही, पण हळूहळू आम्ही पण शिकतोय त्याच्यावरती तिथे. त्याच्यामुळे पेनड्राईव्ह वरती घ्यायचं कसं, पेनड्राईव्ह वरती त्यांनी त्याला द्यायचं कसं, ह्या गोष्टी आम्ही शिकायला लागलोय त्याच्यावरती तिथे. ह्या गोष्टी हळूहळू त्या होऊन काही वर्षानंतर माझ्या मते त्याचा इफेक्ट होईल त्याच्यावरती. पण या कोविडचा इफेक्ट जो आहे ना, हा इफेक्ट इमिजिएटली दिसायला थोडासा कठीण आहे. कारण बेसिकली काय ह्याच्यामध्ये, कारण कायदा हा असा विषय आहे की हा डे टू डे फंक्शनिंग मध्ये माणसाला काही पुढे त्याची गरज पडत नाही त्याच्यावर. हे एखाद वेळेला कधी काळी तुमच्या इगोमुळे तुम्ही लिटिगेशन, जेव्हा 2 माणसांच्या इगोमुळे लिटिगेशन तयार होतं, सिव्हिल लिटिगेशन ऍटलिस्ट त्याच्यावरती, हे जे काय लिटिगेशन आहे या लिटिगेशन वरती तुम्ही हे करायला गेलात तर त्याच्यावरती तिथं हळूहळू या गोष्टी तुमच्या बदलत राहणार आहेत त्याच्यावरती तिथं. त्यामुळे त्या बदलल्यानंतर मग त्यावरती आपल्याला कसं काय करायचंय तेव्हा मग मी जे टोटल डिजिटायझेशन म्हणताय ते होण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे त्याच्यावरती. पण आता इमिजिएटली त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो थोडाफार म्हणजे मॅक्झिमम त्याचा प्रकार आहे की तो डिले होण्यामध्येच होणार आहे त्याच्यावरती तिथे. आता कोर्ट तर सध्या बंद आहे, आता ती केव्हा उघडतायत त्याच्यावरती कुठे उघडल्यानंतर मग ती काय सिस्टीम करतायत त्याच्यावरती ते बघायला पाहिजे. जशी त्याच्याप्रमाणे ती सिस्टीम पडायला लोकांच्या, वकिलांच्या अंगवळणी पडायला थोडासा कालावधी लागतो.
आणि ह्या प्रोसेसमध्ये आता या गेल्या जवळजवळ 2-2.5 महिन्यामध्ये एकही केस झालेली नाही. तर फॉर एक्झाम्पल माझी एक हायकोर्टातनं टाइम बाउंड केस तयार होऊन आली होती की जी एका पर्टिक्युलर तारखेपर्यंत मला ते संपवायची होती. जजनं डायरेक्शन्स असतात संपवायची. परंतु त्याच्या 8 दिवस आधी हे 30 मार्च पर्यंत 31 मार्च पर्यंत मला संपायची होती. पण हे 22 मार्चला तिचं रिस्पॉन्स चालू झाल्यावरती कोर्टाने ते सांगितलं की बाबा मी आता काही करू शकत नाही त्याच्यावरती. मी फक्त हायकोर्टाला पत्र लिहून कळवलेलं आहे की बाबा हे असं असं ह्याच्यामुळे इन्व्हेस्टिगेशन होऊ शकणार नाही त्याच्यावर. आता ती केस 31 मार्चला संपायची होती, ती आता 30 जून पर्यंत तरी संपेल की नाही कोण असतो. प्रिझ्युमिंग दॅट ती कोर्टात तुमची आमची 4-5 जूनला ओपन होणार होती ती, नाहीतर मग काय आणखीन ते पुढे जाण्याची शक्यता आहे त्याच्यावरती तिथं. त्याच्यामुळे हा जो डिले आहे ना, हा डिले हा केवळ कोविडमुळे डिले आहे, कोविड-19 डिले आहे. आणि ह्याचा इम्पॅक्ट डायरेक्टली लिटिगंट्सला आहे, इनडायरेक्टली बाकीच्या बऱ्याच लोकांना आहेत त्याच्यावरती. जजेसना पॉईंट मिळत नाही, त्यांचे पॉईंट्स असतात, त्यांच्या डिस्पोजलवरती पॉईंट्स असतात. तुमचं प्रोफेशनल असतं, तुमचा प्रोफेशनल लोकांचा इन्कम तुमचा थांबतो त्याच्यावरती. ऑफकोर्स हा झाला कोर्टाचा अँगल. दुसरा एक प्रकार जो आहे कोर्ट याच्यामध्ये किंवा डॉक्युमेंटेशन तुमचे जे असतात किंवा ज्याला आपण म्हणतो की बा खरेदी विक्रीचे व्यवहार जे असतात त्याच्यावरती. आता खरेदी विक्रीचे व्यवहार हा बेसिक कन्सेप्ट जो आहे तर सध्या या कोविड-19 मुळे इकॉनॉमी आपण बघतोय की इकॉनॉमी खाली घसरत चाललेली आहे त्याच्यावर. त्याच्यामुळे तुम्हाला पाहिजे ती प्राइसला तुम्हाला प्रॉपर्टी विकली जाईल की नाही याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे माणसाची टेंडन्सी कशी आहे की नाही बाबा मला आत्ता मार्केट जर समजा वर गेलं तर मला काही दिवसांनी बऱ्यापैकी त्याच्यावरती मला कन्सिडरेशन मिळेल त्याच्यावर. ते जर मला नाही मिळालं तर मी काय करायचं त्याच्यावरती, तर मी थांबतो ना असं त्याच्यावर. त्याच्यामुळे हे व्यवहार सुद्धा इनडायरेक्टली असे कमी होत आहेत त्याच्यावरती. तुमचे ज्याच्यामध्ये मॉनिटरी कन्सिडरेशनची इन्व्हॉल्वमेंट नाहीये असे व्यवहार होतील. म्हणजे फॉर एक्झाम्पल गिफ्ट डीड करा किंवा रिलीज डीड करा किंवा ज्या ट्रान्झॅक्शन दुसऱ्या ज्या काय आहेत प्रकार त्याच्यावरती की जिथं पैशाचा व्यवहार अतिशय कमी आहे असे प्रकार होऊ शकतात बऱ्यापैकी त्याच्यावरती. पण ते जर प्रकार नसतील जिथं पैशाचा व्यवहार आहे तिथं माणसाचा हात राखूनच व्यवहार होणार आहेत. त्याच्यामुळे तेही एफेक्ट होणार आहेत केवळ ह्याच्यामुळे. बरोबर. आता ह्या वाईट रेंज त्याचा इम्पॅक्ट आहे. पण तो तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला आपल्याला दिसतं कसं की नाही बाबा डे टू डे आपल्याला फंक्शनिंगमध्ये ग्रोसरी पाहिजे, व्हेजिटेबल्स पाहिजे. ते आपण आपल्या सोसायटीमध्ये जसं अत्यंत सुंदर पद्धतीने सगळं चाललेलं आहे त्याच्यावरती तसं पण ज्या एका बिल्डिंगची सोसायटी त्यांना ते मॅनेज करणं कठीण आहे त्याच्यावरती. अशा ठिकाणी तो जो प्रकार आहे तो भाग निराळा. परंतु हे प्रकार कसे तुम्हाला डे टू डे अफेक्ट आहेत तसं कायद्याचं नाही. पण कायद्याचा इफेक्ट जो आहे तो लॉंग इफेक्ट आहे, लॉंग डिस्टन्स इफेक्ट आहे. तुम्हाला काही वर्षानंतर कळणार आहे त्याचा इम्पॅक्ट काय झालाय, इमिजिएटली दिसणार नाही. बरोबर. कामकाजही ऑनलाईन आणि डिजिटायझेशन कडे प्रवास हळूहळू का होईना पण सुरू झालेला आहे त्याचा. आणि गोष्टी आणि कोविड आणि त्यामुळे झालेला लॉकडाऊन ही एवढी अनप्रेसिडेंटेड सिच्युएशन आहे की आय थिंक कोणाचाच रेडीनेस नव्हता. वी वर नॉट रेडी टू फेस इट. कारण माहितीच नव्हतं काय करायचं अशा वेळेला. आता ते आपण बोललो की आता आपण बोललो की आपण म्हणजे जे पेपर वर्क किंवा हार्ड कॉपीज ऑफ पेपर हे कसं हँडल करायचं आणि हे ते आपण बघितलं. आता जेव्हा केव्हा कोर्ट चालू होतील तर तेव्हा त्या कोर्ट रूम्स सॅनिटायझेशन किंवा तुमचे चेंबर असतात, जज साहेबांचा चेंबर जे काही तिथलं असेल तर तिथलं सॅनिटायझेशन आणि याची काळजी कशी घेतली जाईल, किती वेळा ते केलं जाईल किंवा त्याची थोडक्यात आता काय त्याच्यावरती कसं आहे माहितीये का. आता बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा एक इन्स्टिट्यूशन आहे. त्या इन्स्टिट्यूशन प्रमाणे त्यांनी ते रूल्स घालून देतात त्याच्यावरती तिथं की जे हायकोर्ट अप्रूव्ह करतात त्याच्यावरती हायकोर्टाकडनं अप्रुव्हल झालं की मग ते इम्प्लिमेंटेशन वरती ते चालू होतं त्याच्यावर. आता त्यांनी सांगितलं की बघ सकाळी 11 वाजता कोर्ट बसतो. 11 वाजता कोर्ट बसायच्या वेळेला कोर्टरूम जेव्हा असेल तेव्हा एक तर व्यवस्थित झाडून घ्यायला पाहिजे, सगळं पुसून घ्यायला पाहिजे कोरड्या फडक्यानी आणि मग तुमचं सॅनिटायझेशन म्हणून जे काय फवारे तुम्ही मारणार आहात ते मारा त्याच्यावरती तिथं. आता हायकोर्टामध्ये बाकीच्या कोर्टात कसं की 11 वाजता लिस्ट लागलेली असते
तुमचं मॅटर रीच झालं तर मिळतं, नाही तर मग तुम्हाला ते पुढे ढकललं जातं. बरोबर. दुपारच्या सेशनमध्ये काय असतं की त्यावेळेलाही करा, परंतु त्याच्यामधले जे इंटरव्हल्स आहे त्या मधल्या इंटरव्हल्समध्ये तुम्हाला सॅनिटायझेशनसाठी सगळ्या लोकांना बाहेर काढायला पाहिजे. सगळ्या लोकांनी बाहेर काढायचं, मग त्याच्यामध्ये ती माणसं येऊन ते फवारा करणार, मग परत त्याच्यासाठी काहीतरी काही वेळेस ते बंद ठेवायला पाहिजे तुम्हाला त्याच्यावर. मग बंद ठेवून झालं की परत, म्हणजे हा जो ड्युरेशन आहे याच्यामधला ड्युरेशन हा कोर्टाचा वेळ वाया जाण्यातला, म्हणजे कोर्टाचा तसा व्हॅल्युएबल टाइम जो कोर्टाचा असतो तो वाया जातो याच्यामुळे. हा जो प्रकार आहे हा सॅनिटायझेशन, पण ते करणं आता कंपल्सरी जर केलं तर ते करायलाच पाहिजे त्याच्यावर. त्याच्यामुळे परत इम्पॅक्ट काय त्याचा, तर डिले. हा जो डिले आहे हे शेवटी सगळं गणित जे येतं ते शेवटी डिलेवरती येऊन थांबतं, आणि त्याच्यामुळे हा एक वन ऑफ द, आता हे मेजर ग्राउंड तयार झालेलं आहे डिलेसाठी त्याच्यावर. परंतु इव्हन ऑल्सो त्यावरती जे प्रोसिजरल याच्यावरती डिले होण्याची बऱ्यापैकी शक्यता असते त्याच्यावर. तर त्या अँगलनी तर ह्या गोष्टीचा सगळा विचार करताना जर बघायला गेलं ना, तर या गोष्टीचा विचार झाला तर कोविड-19चा इम्पॅक्ट हा प्रचंड प्रमाणात होणार आहे. कारण तो आता झालेला आपल्याला काय कळतं की केस होत नाही त्याच्यावर, पण जेव्हा केसेस चालू होतील तेव्हा लिटिगंट सुद्धा लवकरात लवकर आपली केस पुढे घ्यावी, त्याच्यात घेतली, याच्यासाठी प्रयत्न करतच राहणार आहेत त्याच्यावर. त्याच्यामुळे हे एक इनडायरेक्ट प्रेशर जे येणार आहे ते प्रेशर जज वरती असणार आहे, वकिलांवरती असणार आहे, आणि ते प्रेशर एकदा आलं की मग एक तर कोर्टाचा टाइम वाढवायला पाहिजे. आता कोर्टामध्ये आमच्या काही काही कोर्टामध्ये स्टाफ कम्प्लीट नसतो. तिथं तर ज्या ठिकाणी 2 स्टेनोग्राफर लागतात तुम्हाला, 2 स्टेनोग्राफर, 1 हेड क्लार्क, 2 क्लार्क, 2 पिऊन, असं स्टाफ आहे प्रत्येक कोर्टात. तर आमच्या कोर्टामध्ये काय काय कोर्टामध्ये काय ते प्रकारच नाहीयेत त्याच्यावरती. तिथं म्हणजे एक असा जेव्हा प्रकार होतो तेव्हा त्याच्यावरती तो प्रकार, आणि हे कशासाठी आहे त्याच्यावरती, तर त्याच्या जागा रिकाम्या आहेत पण ते अपॉइंटमेंट कोर्ट करतं, कधी कधी काही ठिकाणी कोर्ट करतं, काही ठिकाणी स्टेट गव्हर्नमेंट करतं. तर त्याच्यामुळे त्याचा तोही इफेक्ट आहे त्याच्यावरती तिथं. बट तुम्ही म्हणालात तर त्याच्यावरती तिथं जज सुद्धा ह्युमन बिईंग आहे. समजा दिवसाला जर 30-40 केसेस असतील तर त्या कॉल आउट करून त्याच्यासाठी डिस्कशन करून, ही इज ऑल्सो ह्युमन बिईंग. ते त्यांच्या डोक्याचं खोबरं होऊन जाईल एका दिवसामध्ये, पण त्या माणसाचा अलर्टनेस थ्रू आउट द डे लागतो त्याच्यावरती. कोणी काही लबाडी करत नाहीये ना, तर त्या बेसिसवरती ते सगळं ते अटेंटिव्हनेस त्याच्यावरती राहतं, त्याच्यामुळे इम्पॅक्ट लोकांच्या तब्येतीवरती होण्याची शक्यता बरीच आहे त्याच्यावरती. बरोबर. पण म्हणजे एकच इफेक्ट कोविडचा की डिले. वेळ हा खूप अतिशय महत्वाचा फॅक्टर आहे, आणि ह्याच्यामुळे आता जसं मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असतात त्यांच्या प्रोडक्शनवर परिणाम झालेला आहे. कोर्टाचं कामकाज इथे वेळ म्हणजे टाइम इज अ क्रक्स आपण म्हणतो, आणि मोस्ट इम्पॉर्टंट. तर वेळ हा खूप वाईट तऱ्हेने अफेक्ट झालेला आहे. जसं मी मगाशी म्हटलं, मंडळीची प्रत्येक क्षेत्र हे वेगवेगळ्या तऱ्हेने कसाच लॉकडाऊनचा परिणाम झालाय हे आपण बघतोय आता. एक प्रश्न तुम्हाला, आता हा पण कोविडचा काळ खूप अनिश्चित आहे सगळा. उद्या काय होणार आहे आपल्याला माहिती नाही. आपण जे वर्षाचं मेंटल हेल्थचं पहिलं आपण गप्पांचं सेशन केलं होतं तेव्हाही बोललो होतो की इतकी अनिश्चितता आहे की कळत नाही, सुचत नाही. अशा वेळेला एक वकील म्हणून तुमचा काय सल्ला असेल की विल असतं एखाद्याचं किंवा तरतऱ्हेची नॉमिनेशन्स असतात, तर हे ह्या काळामध्ये ते करण्यासाठी किंवा काय काय वेगळं काही खबरदारी घ्यावी का या संदर्भात? नाही, आता तसं वेगळं खबरदारी घेण्याची तशी काय आहे, कोविडमुळे त्याच्यावरती खबरदारी घेण्याची शक्यता जी आहे ती त्याच्यावरती त्याची अँझायटी सुरुवातीला कसं, कोविड धरलं नाही, कोविड-19 नाहीच आहे, कोरोना झालेला नाही असं धरून चाललं तरी तुम्ही नॉमिनेशन करणं, बिल करणं, या सगळ्या गोष्टी तुमच्या त्या होतच होत्या, त्याच्यावरती सुद्धा आधी सुद्धा होतच होत्या. आता त्याचा प्रकार जो आहे की बाबा आता ह्याच्यामध्ये मला जर झाला तर काय करता येईल, मला झालं तर माझ्या कुटुंबियांचं काय, माझ्या वारसांचं काय होईल त्याच्यावरती. त्याच्यामुळे ही अँझायटी जी त्या लोकांच्या मनात शंकेचं पाल चुकचुकतात, तर त्याच्यासाठी तुम्हाला त्या बेसिसवरती तुम्हाला मग तिथं ते माणसं लवकरात लवकर हे करायला लागतील त्याच्यावरती. पण लवकरात लवकर करून सुद्धा शेवटी कसं असतं, समजा तुम्ही बिल केलं असतं
आज विल केल्यानंतर समजा काही दिवसांनी तुम्हाला वाटलं की नाही मला विल मध्ये थोडेसे चेंजेस करायचे, तर तुम्ही करू शकता त्याच्यावर. तर त्या तुम्ही विल चेंज करू शकता. पण जर का तुम्हाला ते नॉमिनेशन करायचं तर नॉमिनेशनच्या आधारे सुद्धा तुम्ही त्या गोष्टी करू शकता त्याच्यावर. तुम्हाला नाही वाटलं की नाही बाबा मला आता कोविड इतका अनिश्चित प्रकार आहे ह्याच्यावरती, तिथं त्याचा इम्पॅक्ट कसा होईल मला काय माहित नाही, मी आत्ताच ट्रान्सफर करून टाकतो ना प्रॉपर्टी माझ्या मुलाच्या नावाने, मग त्यासाठी तुम्ही ते काही प्रकार असतात तर ते गिफ्ट डीड सारखे प्रकार जे काय असतात ते तुम्ही करतात. त्यामुळे हे डिसिजन जे काही आहे किंवा मला प्रॉपर्टी पाहिजे नको बाबा आता काय मार्केट वरती परत येईल का नाही मार्केट त्याच्यावरती, त्याच्यामुळे दोन प्रकारची माणसं त्याच्यात तिथं असतात. तर बाबा एक इतकं खाली चाललंय तर आणखीन किती खाली चाललंय, आणखीन खाली जाण्यापेक्षा मला आत्ता आहे ते पैसे मला मिळू एनकॅश करू दे. नाही तर एखादा माणूस तर म्हणू शकतो नाही बाबा हे खाली जाणार तर मला माहिती आहे की वर जाणार आहे नक्की मार्केट, वाय आय शुड नॉट वाय शुड आय वेस्ट माय सफर अ लॉस. हा जो प्रकार असतो ना ह्या माणसाच्या प्रवृत्तीवरती आहे त्याच्यावरती. आणि मग त्या अँगलने तो विचार करतो की नाही बाबा मग मला आत्ता करायचंय नको आय एम रेडी टू वेट ऑल, ठीक आहे मी थांबेन. पण या थांबण्याचा प्रकार समजा तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला यू गेट अफेक्टेड बिकॉज ऑफ द कोरोना, तर ते सगळं तुम्हाला झाल्यावरती मग तुम्ही जाणार कुठे, मग तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार, मग ते तुम्हाला तुम्ही जे काही तुम्हाला विलगीकरण करता येतं तुमचं त्याच्यावरती ते विलगीकरण तुम्हाला सहन होणार आहे का. सिनियर सिटीजन्स जे असतात ते विलगीकरण त्यांना ते सहन होत नाहीत त्याच्यावर. यंग जनरेशनला जर समजा झालं तर कम्पॅरेटिव्हली यंग जनरेशन झालं तर ते सहन करू शकतात त्याच्यावर. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जो प्रकार जो काही सायकोलॉजिकल इफेक्ट आहे त्याच्यावरती, त्यामुळे लोक काहीतरी याचा विचार करू शकतील त्याच्यावरती. जो काय मी आज उद्याला मला विचार करायचा असेल तर तो मी एखाद वेळेला आज विचार करीन त्याच्यावरती, पण ह्याची गॅरंटी देता आता येत नाही. कारण तुम्ही नॉर्मल कोर्समध्ये या गोष्टी इव्हन अदरवाईज करत होतात त्याच्यावरती तिथं अदरवाईज करत होतात त्याच्यावरती. हा जो एक प्रकार आहे सगळा त्याच्यावरती, त्यामुळे हा प्रकार जो आहे तो हा प्रकार सगळा कठीण आहे एकंदरीत सगळं त्याच्यावरती. थोडक्यात विल किंवा नॉमिनेशन हे जे आहे हा पर्सनल चॉईस या कोविड काळात आणि नॉर्मल काळात आणि ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या कोविड असो लॉकडाऊन असो वा नसो त्या करणं आवश्यकच आहे. तुम्ही इव्हन अदरवाईज करतच होता ना. बरोबर. त्याच्यामुळे कसा इम्पॅक्ट डे टू डे फंक्शनिंग वरती माणसाच्या आयुष्यात डे टू डे याच्यावरती कायदा हा काय तेवढा इसेन्शियल कमॉडिटी मधला नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला तो फरक त्याच्यावरती आत्ता जाणवणार नाही, पण काही वर्षानंतर तो तुम्हाला नक्की जाणवेल त्याच्यावर. मंडळी जे आय मीन शिवानंद सभासद आहेत त्यांना माहितीच आहे की चारूदादा हे ज्येष्ठ वकील आणि त्यांचं स्पेशलायझेशन आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी लॉ मध्ये आहे. आपण त्यांचा सल्ला नेहमी घेत असतो. जे बाहेरचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी चारूदादा तुम्ही एक वकील म्हणून काय सल्ला द्याल की कोऑपरेटिव्ह सोसायट्यांनी काय काळजी घ्यावी, म्हणजे हा जो काही आता लॉकडाऊनचा सीन आहे ऑन दॅट बॅकग्राऊंड की म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीज आणि त्याचे जे काही कायदेशीर बाबी असतात ह्या बाबतीत काय काळजी घ्यावी. आता बघा बेसिकली कसं आहे माहिती का, सोसायटीच्या संदर्भात तिथं तुमची मॅनेजिंग कमिटी असते आणि एक जनरल बॉडी तुम्ही घेत असतात डिसिजन जे घ्यायचे असतात. तर मॅनेजिंग कमिटीची डिसिजन घेण्यासाठी तुमचा आता व्हॉट्सअप प्रत्येक ठिकाणी बरेच ग्रुप्स तयार झालेले आहेत. तर मॅनेजिंग कमिटीचं जो काही मीटिंग असतात त्याच्यावरती एक तर तुम्हाला तुमच्याकडे जर प्रचंड मोठा हॉल असेल तर ज्याला आपण ऑडिटोरियम म्हणू की ज्याच्यामध्ये तुम्हाला फिजिकल डिस्टन्सिंग व्यवस्थित मेंटेन करता येईल अशी मीटिंग घ्यायला तुम्हाला हरकत नाही त्याच्यावरती. तिथं मीटिंग घेऊन तुमचं डिस्कशन करायला हरकत नाही विथ पुटिंग ऑन मास्क त्याच्यावरती. पण हाच प्रकार तुम्ही जर जनरल बॉडी पुढे जर जायचं ठरवलं तर तो जो काय प्रकार आहे तो आपल्याला सध्या बॅनच आहे त्याच्यावरती तिथं. त्याच्यामुळे तुम्ही घेऊ शकत नाही. मग त्याच्यासाठी तुम्हाला अल्टरनेट सोल्युशन तुम्ही एक सर्क्युलर तयार करा व्हॉट्सअपवरती तुमचे आहेत त्याच्यावरती प्रत्येकाच्याकडे ते पाठवा, त्याला हो किंवा नाही उत्तर ठेवा त्याच्यावरती तिथं. आणि जर का कोणाला हो साठी कारण द्यायचं असेल किंवा नाही साठी कारण द्यायचं असेल तर त्यांनी एक सेपरेट त्याच्यावरती तुझं ते लेखी स्वरूपात तयार करावं, त्याचा फोटो काढून किंवा ते तयार करून ते तुम्हाला कमिटीला पाठवून द्यावं. आणि मग त्याच्यामध्ये जे काही तुमचा डिसिजन मेजॉरिटी डिसिजन असेल तो डिसिजन पाळला जाईल. असा डिसिजन आपण जनरल बॉडीमध्ये शेवटी आपण वोटिंग करतोच त्याच्यावरती एखाद्या विषयावरती. ते वोटिंग इन द फॉर्म ऑफ अ
सिक्रेट वोटिंग राहणार नाही त्याच्यावरती तिथं. पण ते म्हणजे कमिटीमध्ये कळेल की कोणी काय वोटिंग केलं आणि मग ते जनरल बॉडीने त्याच्यावरती डिसिजन करून सगळ्या लोकांना कळवावं की नाही बाबा हे असं असं इतक्या लोकांचं त्याला हो आलेलं आहे, इतक्या लोकांचं नाही आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे डिसिजन असं डिसिजन घ्यायचं ठरलेलं आहे किंवा तो आता करता येणार नाही. आयदर वे त्याच्यावरती डिसिजन ते करता येईल. हे बाकी तुम्हाला आता काय तुमचं जे काय आउटगोईंग असतात, आउटगोईंग जे भरतो आपण सोसायटीचे, ते काय सोसायटीनी तर सगळ्या लोकांना जर त्यांना आता ऑफकोर्स ऑनलाईन पेमेंट करणं किती लोकांना आता पॉसिबल आहे ही गोष्ट निराळी आहे. ज्यांना शक्य नाहीये ते तुम्हाला चेक देतील, ज्यांना शक्य आहे ते तुम्हाला जर तुम्ही अकाउंट डिटेल दिले तर ते डायरेक्ट ट्रान्सफर होऊ शकतात त्याच्यावर. त्याच्यामध्ये तसे ते प्रकार काही नाही आहेत त्याच्यावरती त्या बेसिसवरती. त्यामुळे त्या अँगलने विचार करायला गेला तर, आणि कसं आहे ही सोसायटी जितकी मोठी तितकं त्याचा त्रास किंवा त्याचा आवाका मोठा, त्याचं हँडलिंग मोठं त्याच्यावरती कमिटीला त्रासदायक नो डाऊट आहे. आधीच त्यांच्याकडे काही कामं इतकं प्रेशराईज असतं त्यांच्याकडे की हे ऍडिशनल काम घेण्यात काही पॉईंटच नाही त्याच्यावरती. पण यू कांट हेल्प इट फॉर दॅट. सध्या तर अशी परिस्थिती आहे की त्याच्यामुळे कोविडमुळे तुम्हाला करायलाच त्याच्यावर. देयर इज नो अदर अल्टरनेटिव्ह. एक शेवटचा प्रश्न, आता जनरल बॉडीचा तुम्ही विषय काढला त्या अनुषंगाने एक शेवटचा प्रश्न विचारते. आता 2-3 महिन्यात आपली अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग आहे. आता 2-3 महिन्यानंतरचं चित्र काय असेल आपल्याला अजून माहिती नाहीये की आपल्याला सोशल डिस्टन्सिंग तर पाळायलाच लागणार आहे. मी हा प्रश्न अशासाठी विचारते की तुमचा सल्ला किंवा तुमचं मत याच्याबद्दल. मी जिथे काम करते त्या ऑर्गनायझेशनची आमची पण अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग असते सप्टेंबर महिन्यात. ह्या वर्षी अशी म्हणजे ऍट अ टाइम त्याला 300-400 माणसं असतात. ह्या वर्षी अशी कदाचित वेळ येईल की आम्ही ही अख्खी एजीएम ऑनलाईन करू, कारण सोशल डिस्टन्सिंग पाळायला पाहिजे. जे बरोबर आउटस्टेशन असतात ते ट्रॅव्हल करू शकत नाहीयेत. तर सोसायट्यांची आपली जी एजीएम असते तर समजा तोपर्यंत देखील सोशल डिस्टन्सिंग आपल्याला ते कंपल्शन असेल की वी हॅव टू फॉलो द सोशल डिस्टन्सिंग, तर मग एजीएम कशी करता येईल आपल्याला? आता एजीएमचा जो प्रकार आहे तर बघा, एजीएम जो प्रकार आहे किंवा जनरल बॉडी जनरल स्पेशल जनरल बॉडी मीटिंग ह्या तुम्हाला घेताच असतात. तर सध्या तुम्हाला त्यांनी बॅन केलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला, कारण बिकॉज ऑफ इतक्या लोकांपेक्षा जास्त सेक्शन 144 तुम्हाला सीआरपीसीचा लावला असल्यामुळे 5 लोकांपेक्षा जास्त तुम्ही काही घेऊ शकत नाही, एकत्र घेऊ शकत नाही. असं जेव्हा असतं त्यावेळेला तुम्हाला आता बघा सध्याच्या परिस्थितीमध्ये असं आहे की हे बॅन केलेलं असल्यामुळे 30 सप्टेंबरची जी काय शेवटची तारीख आहे अॅन्युअल जनरल बॉडी मीटिंग घेण्याची, मे महिन्यानंतरच्या याच्यामध्ये, म्हणजे 6 महिन्यात तुमचं फायनल कोऑपरेटिव्ह इयर जे 31 मार्चला संपतं त्याच्यानंतर 6 महिन्यामध्ये तुम्हाला जनरल बॉडी मीटिंग घ्यायची असते, असा कायदा आहे. तर तो कायदा तुम्हाला ऑटोमॅटिकली एखादं सर्क्युलर काढून किंवा एखादं गॅझेटेड नोटिफिकेशन काढून ते तुम्हाला पिरियड एक्सटेंड करून देणार, ह्याच्या 100% देणार त्याच्यावरती. त्याच्यात आत्ता ते अजून आलेलं नाही, कारण आता आपण मे महिन्यात आहोत अजून त्याच्यावर. म्हणजे 31 मार्च पासून पहिल्या 45 डेज मध्ये तुम्हाला अकाउंट्स तयार करायचे. अकाउंट्स तयार केल्यानंतर पुढच्या 30 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला जनरल एजीएम घ्यायची असते. आता अकाउंट्स जर तुमचे तयार झाले नसतील तोपर्यंत तर तुम्हाला काय पुढे तुम्ही घेणं किंवा तुमचं एजीएम घ्यायची असेल तर तुम्हाला ऑडिटेड स्टेटमेंट तुम्हाला तयार करायला लागतं. ते ऑडिटेड स्टेटमेंटच तयार होणार नसेल तर तुम्ही कसं करणार त्याच्यावरती? तर ते ऑटोमॅटिकली पिरियड तो एक्सटेंड होईल. परंतु त्याला जर तुमचं झालं तयार आणि तुम्हाला मीटिंग घेता आली आणि जोपर्यंत ते कोविडचं अजून ते रिस्ट्रिक्शन्स आहेत असं जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला हीच सोल्युशन आहे त्याच्यावरती की बाबा हे इतके अजेंडा आहेत, ते अजेंडा सगळ्यांना व्हॉट्सअपवरती पाठवा, त्यांचे वोटिंग त्यांचे हो किंवा नाही मागवा त्याच्यावरती, आणि त्यांची कारणं काय असतील तर ते प्रत्येकाला रायटिंगमध्ये द्या त्याच्यावरती. मग त्याच्यावरती विचार करून तुम्हाला डिसिजन घेता येईल. नाहीतर मग ते संपलं तर काही प्रश्न उद्भवतच नाही, तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता त्याच्यावरती. आणि अगदीच जर समजा जुलै एंडला सगळं संपलं तर जर का 2 महिन्यात तुमचं होणार नसेल पुढचं सगळं सोल्युशन त्याच्यावरती, तर कोर्ट बिल तर गव्हर्नमेंट किंवा रजिस्ट्रारचं ऑफिस तुम्हाला पुढे परवानगी देतील त्याच्यावरती पुढचं. परंतु आत्तापर्यंत तरी त्याच्यावरती पुढे काही हे गॅझेटेड नोटिफिकेशन आलेलं नाही, कारण सेक्शन 144 सीआरपीसीचा ऍप्लिकेबल आहे. 5 लोकांपेक्षा जास्त तुम्ही एकत्र जमू शकत नाही.
त्यामुळे तो प्रश्न उद्भवणार नाही त्याच्यावरती. आता त्याच्यावरती ते पुढे पाठवणार किंवा एक्सटेंड पिरियड करण्याचा प्रश्न उद्भवणारच नाहीये त्याच्यावरती. तो जेव्हा येईल तेव्हा आपण बघू त्याच्यावरती विचार करू. हे नक्कीच ही उपयुक्त माहिती आहेच, कारण प्लॅन बी सुद्धा आपल्याला तयार ठेवायला पाहिजे. सो त्या ठेवायला पाहिजे. दृष्टीने तुम्ही आहात तसं सल्ला द्यायला, त्याच्यामुळे त्याचाही विचार जे बाहेरचे आपले प्रेक्षक व्ह्युअर्स बघतात त्यांच्यासाठी सुद्धा आपापल्या सोसायटीमध्ये दे कॅन डिस्कस विदिन देअर मॅनेजिंग कमिटी हे आहे. होय होय ओके. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू प्रगती. थँक्यू. चारुदादा, एक प्रश्न आलाय, म्हणजे विथ दिस माय क्वेश्चन्स आर ओव्हर, पण एक प्रश्न आलाय आपल्याला ज्योतिताई कुंटेने पाठवलाय. त्या असं विचारतायत की न्यू लिव्ह लायसन्स अग्रीमेंट कॅन इट बी डन ऑनलाईन इन दिस पिरियड? हा, ऑनलाईन पिरियड त्याच्यामध्ये ते आता बघा ऑनलाईन याच्यामध्ये आता सिस्टीम त्याच्यावरती अशी झालेली आहे. इनफॅक्ट ऑनलाईन त्याचं इतकं गेल्या वर्षीपर्यंत तरी सुद्धा की जर तुम्हाला पुण्याची प्रॉपर्टी असेल आणि तुम्ही मुंबईत राहत असाल आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन लिव्ह अँड लायसन्स आता ऑनलाईन बऱ्याच ठिकाणी करतात त्याच्यावरती, तर तो माणूस करतो काय की त्याचा जो काउंटर पार्ट जिकडे मुंबईतला असतो तो तुमच्या घरी येतो मुंबईला, तुमच्याकडनं तुमचं काय जे काय थंब इम्प्रेशन आणि तुमच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या करतो तो त्याच्यावरती. तिथं ते सगळं तुमचे तयार करून घेऊन त्याच्याकडनं तो पुण्याला जाता. काउंटर पार्ट त्याचा जो असतो पुण्याला, तुम्ही समजा पुण्याचं लायसन्स तुमचा असेल तर तो पुण्याच्या त्याच्या घरी जातो, तिथनं तो रजिस्टर करतो आणि दोन्ही तर तयार करून तुम्हाला 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन तुमच्या मेल आयडी वरती तुम्हाला डॉक्युमेंट येतो. पण आता सध्याच्या परिस्थितीमध्ये आता मध्यंतरी मी असं उद्या एक कॅप्शन आलं होतं, ते सब रजिस्ट्रारचं ऑफिस चालू झालेलं आहे, पण माझ्याकडे अजून त्याच्यावरती कन्फर्म न्यूज आलेली नाहीये की रजिस्टरचं ऑफिस, सब रजिस्ट्रारचं ऑफिस डॉक्युमेंटेशन चालू झालेलं आहे की नाही, रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे की नाही त्याच्यावर. कारण आतापर्यंत तर माझ्याकडे असं कुठलंही अजून एक डॉक्युमेंट आलेलं नाहीये की जे या कोविडच्या 19च्या पिरियडमध्ये डॉक्युमेंट रजिस्टर केलेलं आहे त्याच्यावरती. पण ते आज ना उद्या ते येणार आहे त्याच्यावरती. कारण ऑनलाईनचं रजिस्ट्रेशन डेफिनेटली होतच आहे. लिव्ह अँड लायसन्सचं अग्रीमेंट करतात ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्याच्यावर. पण आत्ता होईल की नाही याची गॅरंटी नाही. त्याच्यामुळे तुम्हाला थोडीफार एक रिस्क अशी आहे की जर का तुमचं लायसन्स पिरियड जर 31 मार्चला संपला आणि पुढे जर तो माणूस त्याला तुम्हाला बाहेरही काढता येत नाही असंही त्याच्यावरती लायसन्सीला तुम्हाला पिरियड संपला असेल तर त्याला तुम्हाला एव्हिक्ट करता येत नाही. हा एक कायदा असा नव्हता आलेला, पण एक नोटिफिकेशन आलं होतं त्याच्यावरती. प्रिझ्युमिंग त्याच्यावरती तो ऑक्युपेशन मध्ये आहे, त्याचं ऑक्युपेशन कंटिन्यू राहिलेलं आहे, तर जे काही तुमचं कॉम्पन्सेशन तो तुम्हाला दर महिन्याला देतोय ते कॉम्पन्सेशन ही शुड कंटिन्यू टू पे विथ रिगार्ड टू दॅट. तुम्ही फक्त त्याचा व्हॉट्सअप तुम्हाला असेल तर त्याच्यावरती रेकॉर्डवरती ठेवून द्या त्याच्यावरती की बाबा रे हे दिस इज व्हॉट फॉर द टाइम बिंग बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर सिच्युएशन. हे काय तुम्हाला दिस इज नॉट अ लिव्ह अँड लायसन्स अग्रीमेंट फॉर एक्सटेन्शन, दिस इज ओनली फॉर द स्टॉप गॅप अरेंजमेंट बिकॉज ऑफ दिस पर्टिक्युलर कोविड-19. ह्याच्यानंतर पुढे करायचं का नाही करायचं हा पुढचा भाग आपण वी विल कलेक्टिव्हली डिसाइड अँड डू दॅट अकॉर्डिंग. असं करून तुम्हाला तेवढा एक लेटर किंवा म्हणजे व्हॉट्सअपवरती पाठवणं हे जास्त सोयीस्कर आहे त्याच्यावरती. म्हणजे तुम्हाला एक तुमचं इंटेन्शन तुम्ही क्लिअर करता त्याच्यावरती की बाबा रे मला हे एक्सटेंड करायचं आहे का मला एक्सटेंड करायचं नाहीये. त्याच्यावर एक्सटेंड करायचं जर असेल मला त्याच्यावरती तिथं तर ते ठीक आहे, मी एक्सटेंड करीन त्याच्यावरती. परंतु करायचं जर नसेल पण अदरवाईज तुला मला बाहेर काढता येत नाहीये, दॅट डझंट मीन दॅट यू कॅन स्टे फ्री ऑफ कॉस्ट. त्याचे तू जेवढे जितके महिने राहावं लागेल तेवढ्याचे तू मला पैसे द्यायला पाहिजे किंवा कॉम्पन्सेशन द्यायला. एवढं तुम्ही व्हॉट्सअपवरती क्लिअर करू शकता त्या माणसाला त्याच्यावर. मला वाटतं ज्योतिताईंना प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. चारुदादा, थँक्यू सो मच. वकिली या क्षेत्राबद्दल आम्हाला खूप माहिती नसते. आपण म्हटलं थँक्यू कसलं त्याच्यामध्ये, दिस इज माय ड्युटी. आणि तुमच्याशी गप्पा मारताना आम्हाला सुद्धा म्हणजे ही आमची जी टीम आम्ही याच्यासाठी करतोय हे लाईव्ह कार्यक्रम, आम्हाला किती माहिती मिळते त्याच्यातनं, ज्या क्षेत्राची आपल्याला अजिबात माहिती नसते. आणि प्रत्येक क्षेत्राच्या त्यात काम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या व्यथा आज वेगवेगळ्या आहेत हे जाणवत आहे, हे दिसून येत आहे आम्हाला. तुमच्या वेळाबद्दल खूप खूप धन्यवाद. हा जो काही उपक्रम काढलेला आहे ना हा अत्यंत स्तुत्य आहे. आणि खरोखर तुम्ही लोक जे काही काम करताय ना सोसायटीच्या ह्याच्यामध्ये त्याला हॅट्स ऑफ टू यू पीपल. ग्रेट आहात तुम्ही सगळेजण, फारच ग्रेट आहात त्याच्यावरती. युअर मोटिवेशन आर इन्स्पिरेशन असं मी म्हणेन याच्यामध्ये.
असं नाही, ते काय ते बघ चांगले चांगले गोड गोड शब्द वापरून त्या सिनियर सिटीजन माणसाला त्याला जरा थोडं गोड गोड वाटायला पाहिजे. असं ठीक आहे कळतंय, पण असू दे त्याच्यावरती. पण हे सुद्धा प्रेमाचे शब्द आहेत त्याच्यावरती, त्याच्यामध्ये म्हणूनच ते आनंदाचा आणि सगळे आपण मिळून मिसळून करतोय. मला खरोखर कौतुक आहे ना त्या आपल्या 26 जानेवारीच्या कार्यक्रमाचं. जो काही 3 दिवस आपला सोहळा चालतो ना, तो सोहळा 60-70 वर्ष आपण करतोय. देर इज नथिंग लाईक इट. त्याच्यावरती म्हणजे कुठे म्हणजे त्याला एवढं ग्रेटनेस कुठेही नाहीये त्याच्यावरती. हॅट्स ऑफ टू ऑल दोज पर्सन. तुम्ही जसं आता म्हणालात की तुमचे प्रेमाचे शब्द आम्ही आनंदाने घेतोय, पण आमचं जे थँक्यू आहे ना तेही मनापासूनच आहे आणि तेही प्रेमाचंच आहे. नाही ते थँक्यू आहे ग त्याच्यावरती. त्या प्रेमाच्या शब्दात थँक्यू आलं मला. थँक्यू. आणि मंडळी आता आजचा कार्यक्रम आपण आजचं सेशन इथे संपवतोय. उद्या परत येतोय सेम टाइम 6:30 एका नवीन विषयासह. तेव्हा स्टे ट्यून्ड, नक्की बघा. आपण भेटूच उद्या गप्पा गोष्टी करायला विथ अ न्यू स्पीकर. टेक केअर ऑफ युअर. येस. बाय बाय. थँक्यू. बाय बाय बाय.